खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. मागला व्हिडिओ आपला बाळंतविड्याचा होता आणि तो खूप व्हायरल गेला आणि त्यामध्ये मी प्रमाणबद्ध साहित्य दिलेलं नव्हतं. तर काही मैत्रिणींचे प्रश्न होते ते सुद्धा मी इथे आपल्याला त्यांचे उत्तरं देणार आहे. आणि आज मी प्रमाणबद्ध साहित्य घेऊन हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर हा तुमच्या खूप उपयोगाचा पडेल, फायद्याचा पडेल. तर आपण आज बघूया बाळंतविड्याचं साहित्य कसं काय घ्यायचं प्रमाणबद्ध आणि कसा करायचा बाळंतविडा. चला तर बघूया आपण आता साहित्य आपण कुठल्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे 5 ग्राम लवंग, 5 ग्राम विलायची, अर्ध जायफळ घेतलेलं आहे, 25 ग्रॅम सोप घेतलेली आहे, 50 ग्रॅम ओवा घेतलेला आहे, 50 ग्रॅम ज्येष्ठमध पावडर घेतलेला आहे, 5 ग्रॅम जावित्री, अर्धा पाव चिकन सुपारी आणि अर्धा चम्मच थंडाई घेतलेली आहे. तर सर्वप्रथम मी सुपारीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही अडकित्त्याने करू शकता किंवा असं खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून बारीक करू शकता, जेणेकरून मिक्सरचं भांडं खराब नाही होणार. आणि त्यानंतर मी इथे कढईमध्ये थोडी ओवा भाजून घेतला आहे थोडा 2 मिनटं आणि त्यानंतर सोप भाजून घेतलेली आहे, ती पण अगदीच थोडी गरम करून घेतलेली आहे 1 मिनटं. विलायचीसुद्धा अर्धा मिनिट मी भाजून घेतलेली आहे. आणि हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये सगळं एकत्र केलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आणि बारीक करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, याचे फायदे काय? तर फायदे हे आहे, प्रसूतीनंतर स्त्रीची शक्ती कमी होते, त्यामुळे तिची भूक मंदावते, शरीरातला वात वाढलेला असतो तिच्या. बाळंतिणीचे पोट साफ होण्यासाठी ह्याची मदत होते. बाळंतिणीचे पोट फुगल्यासारखे वाटणे यावर सुद्धा हे गुणकारी आहे. तसेच बाळंतिणीने खाल्ल्यास बाळाच्या पोटातली गॅससुद्धा कमी करण्यास याचा फायदा होतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि ही माहिती पूर्ण हा व्हिडिओ आहे, नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. तर अशाच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.